तर हे नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनीश शिगवण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचं थंबनेल बघून तर तुम्हाला समजत असेल आजची व्हिडिओ कसली आहे ती. तर आज आहे संपूर्ण कीर्तन, म्हणजे पूर्णपणे कीर्तन आपल्याला तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आजचं कीर्तन आहे वडाळ्यामधील गणेशनगर येथील. मागील गणेश जयंतीचं निमित्ताने कीर्तन आज ठेवलं आहे. तर गणेशनगरमधीलच रहिवासी आहेत दिनेश माली महाराज. तर यांचं आज कीर्तन आहे. तर त्यांचं कीर्तन मोस्ट ऑफ होत असतं, पण पंढरपूरला, म्हणजे पंढरपूरला जेव्हा जातात आषाढी एकादशी निमित्त, तर त्या निमित्ताने त्यांचं कीर्तन तिथे होत असतं. गणेशनगरमध्ये फर्स्ट टाइम होत आहे. तर बघूया कसं काय कीर्तन करतात आणि नक्की तुम्हालाही देखील आवडेल. तर थोडक्यात विषय म्हणजे कीर्तनाचा विषय असा आहे की त्याच्यात थोडंसं मला माहिती आहे, कारण की असं ऐकण्यात आलंय. कारण दिनेशांनी सांगितलं, एकदा मी भेटलो त्यांना, तर त्यांनी सांगितलं की एक विषय आहे की जे आपले रामाची रावणाची जी लंका कोणी जाळली, तर तुम्हाला सर्वांनाच माहितीच आहे, हनुमानाने. पण हनुमानाचं कोणतं रूप हेही तुम्हाला देखील माहिती आहे, शंकराने. पण ती का चालली ते अजून बहुतेक कोणाला मोस्ट ऑफ नसेल माहिती. तर हे आजच्या कीर्तनात तुम्हाला सर्वांना माहिती पडेल. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा कीर्तनाची, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर मग चला, मग डायरेक्टली भेटतो मंदिरात, तर गणेश मंदिरात. आणि मी निघालोय, रेडी झालोय. तर चला मग मंदिरात भेटतो. पूर्ण बघा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका. चला. सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवारी,
तुझा विसर नवा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी अमाशी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली जगनहित पाणी मंडन मंडनामा तरुण तुळसी माळा कंदरं कंजनेत्रं सदैव धवसमाल सुट्टलं चिन्तयामि पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू पांडुरंग करू
यदान्तु मुनीन्द्रे समानतिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा Om Namo
वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्त हृदयरवीन्द्रे भवं भवानी सहितं नमामि लोकाभिरामारणं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मङ्गलभवनु पायावरी या वारकरी संतांच्या हेचे दान देवा देवा हेचे दान देवा देवा तुझा विसरण व्हावा पुन्हा गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा गुणगायन आवडी हेची माझी सर्व तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देऊचे सुप्रसिद्ध साधू आणि वारकरी संप्रदायानं कळस म्हटलं जाते असे तुकोबारा नवे नवे ज्यांची गाथा जी पंचमवेद म्हटले जाते असे तुकाराम महाराजांचा मागणी पर 4 चरणाचा अभंग आहे. समाज प्रबोधन करत असतो लक्षात घ्या. समाजावरती चांगले संस्कार घडण्यासाठी कीर्तनाची सेवा असते. लक्षात घ्या. कीर्तन म्हणजे करमणूक नव्हे. कीर्तन म्हणजे सासू सुन्यांची कथा सांगणं नव्हे. कीर्तन म्हणजे विनोद हसवणं हे नव्हे. कीर्तन म्हणजे एक समाजाला चांगलं वळण लागावा, समाज व्यसनातून मुक्त व्हावा, यासाठीच कीर्तनाची सेवा असते. आज प्रथमच योग आलेला आहे. खरं पाहायला गेला तर मी माफी मागतो, मी काही मोठा कीर्तनकार नाही आहे. आज मला झोपडी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला गणपतीची बाप्पाच्या पटांगणामध्ये मला गणपतीची सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत गातो. संतांना दान मागण्याची गरजच काय, फक्त तुमच्या आमच्यासाठी संत अवतीर्ण होत असतात. लक्षात घ्या. मागणी कोणासाठी असते? मागते तो संसारी माणूस. लक्षात घ्या. संसारातले लोक मागतात. दुसरं काय पाहायला गेला तर मागणी आहे. आता इथे आपले गणपती बाप्पाच आहे समजा, प्रत्येक जण पाया करायला येतो. गणपती बाप्पा म्हणजे गणेश नगरची ग्रामदैवत आहे. लक्षात घ्या. गणेश नगरची ग्रामदैवत म्हणजे गणपती बाप्पा आपला आहे. आणि गणपती बाप्पाच्याच नावाने नगराला गणेश नगर नाव पडलेलं आहे. गणपती बाप्पाच्या चरणी मस्तक ठेवताना लोक मागणी मागतात. लक्षात घ्या. मागणी मागतात, देवा मला सुखी कर. बाकी दुसरं मागणं काय? संसारिक लोकांची एकच मागणी असते, वाढावे संतान, वाढावे संतान,
काय करणार? ज्या मुलं आहेत, लहान मुलं आहेत, बाप्पाला बोलणार देवा मला पास कर. शाळेत मुलं काय बोलणार? बाप्पा मला पास कर अभ्यासामध्ये. लक्षात घ्या, वयाने जेव्हा लग्नाच्या वयातील मुला मुली असतील, मुला बोलणार मला चांगली बायको भेटू दे, मुली म्हणणार मला चांगला नवरा भेटू दे. आणि त्याच्या पुढे वयस्कर असतील लोक बोलणार मला सुखी ठेव, आमच्या कुटुंबाला सुखी ठेव. हेच मागणं गणपती बाप्पाकडे असतं. काय मागावं गणपती बाप्पाकडं हे कोणालाही अजून कळत नाही. लक्षात घ्या, मी तुमचा दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळणार. सामान्य माणसं काय मागतात ती, आणि ती वैयक्त मागणी आहे. लक्षात घ्या, एका गृहस्थाने गणपती बाप्पाची 12 वर्ष तपश्चर्या केली. लक्षात घ्या, 12 वर्ष तपश्चर्या केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर तपश्चर्या केल्यानंतर प्रसन्न झाले गणपती बाप्पा आणि मागायला सांगितलं, मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालो, काय पाहिजे ते वरदान माग. तो गृहस्थ बोलला, गणपती बाप्पा जरा थांबा, माझ्या बायकोला विचारून येतो, माझी धर्मपत्नी घरी आहे, तिला विचारून येतो. बाप्पा बोलला मला टाइम नाही, आणखीन दुसरे भक्ती येतीलच माझ्यासोबत इथे मंदिरात. तर सांगितलं काय, मी तुला 3 वर देते, तू 3 वरांचा तू घरी त्याचा जेव्हा तुला लागेल तेव्हा त्याचा उपयोग करून घे. मला काय तुझ्यासोबत थांबू शकत नाही, माझे दुसरे भक्त येणार आहेत, देव वाट बघतो माझी. झाला, हा बाबा घरी आला. घरी बायको होती, एक मुलगा होता आणि तो होता. 3 जणांचा संसार चाललेला होता. लक्षात घ्या, आणि 3 जणांचा संसार चाललेला असताना 3घांनी 3 मंत्र वाटून घेतले. लक्षात घ्या, गणपती बाप्पा बोललेला, हे बाबा मंत्र उच्चारल्यानंतर तुम्हाला जे मागल त्याची ती पूर्तता होणार आहे. लक्षात घ्या, बायकोला एक मंत्र दिला, मुलाला एक मंत्र दिला आणि स्वतःकडे एक मंत्र ठेवलेला आहे. लक्षात घ्या, काय मागावं हे आपल्याला कळत नाही, म्हणून त्याच्यावरती मी बोलतो. लक्षात घ्या, बायकोने विचार केला, मी जरा दिसायला काळी सावलीचा आहे. तिने मंत्र म्हटला आणि बोलला काय, गणपती बाप्पा मला विश्वसुंदरी बनव. गणपती बाप्पा तथास्तु बोलला आणि ती विश्वसुंदरी झाली. लक्षात घ्या, विश्वसुंदरी झाली. आणि त्या नगरातला राजा एके दिवशी असं नगरातील फेरफटका मारत राजा फिरत ते जे घराजवळ जाताना ती घरातून बाहेर पडायला आणि राजाची दृष्टी तिच्यावरती पडायला. एक टाइम समय आला. लक्षात घ्या, राजा बोलला, एवढी सुंदर स्त्री आहे आणि या झोपडपट्टीमध्ये कशी राहते? लक्षात घ्या, या झोपडीमध्ये कशी राहते? लक्षात घ्या, शिपायांना आज्ञा दिली, हिला आपल्या राजदरबारात घ्या. शिपायांनी 2 शिपाई होते. शिपायांनी तिला येत नाही तर जबरदस्ती खेचत घेऊन जात होते. हे सर्व पाहिलं मुलांनी, तिच्या मुलाने, छोट्या मुलांनी पाहिलं. आता त्यालाही मंत्र दिलेला होता. आता आपल्या आईवरती जबरदस्तीने घेऊन जात असताना त्याने म्हटला मंत्र. लक्षात घ्या, काय मंत्र म्हटलं सांगितलं, तू आईला सांगितलं गाढव होऊ दे. गाढव झाली आई. शिपाई खेचून जातात हातामध्ये फक्त गाढव बघितल्यानंतर ते तिथे ठेवला आणि ते पुढे गेले. हा मुलगा धावत गेला, त्या गाढवाला घेऊन घरी आणला. बाप घरी नव्हता. बाप घरी नसताना मग त्यांनी काय केला, घरात आणला गाढव. बाप आला, अरे हा गाढव कशाला आणलास? बाबा हे गाढव ना आपली आई आहे. आता तुम्हाला जो मंत्र दिलाय त्याचा उपयोग करा आणि जशी तशी आपली आई आहे ती करावी. सांगण्याचं तात्पर्य काय, ज्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, फल काय? कारे नाशिवंतासाठी देवासाठी गाठी पाडत अशी.
ज्या गोष्टी आहेत त्या मागून फायद्याच्या नाही, लक्षात घ्या. संसाराची कुठली गोष्टीची पूर्तता आहे तुमच्या आमच्यात? कुठली पूर्तता आहे संसारामध्ये? किती आणा पाहते तेवढे, म्हणजे काही आणली तरी गोष्ट अपुरीच. आपली इच्छा प्रबल वाढत जाते. बघा, आज टीव्ही आणला, घरामध्ये टीव्ही आणला, दुसऱ्याचा आणखीन एक बघितल्यानंतर नाही आता गाडी घेऊया, 4 व्हीलर घेऊया, असं वाढत वाढत इच्छा जाते. लक्षात घ्या. म्हणजे सांसारिक माणूस काय करतो, किती मागितलं ना तरी त्याची पूर्तता नसते. लक्षात घ्या. ही संसारिक गोष्टी झाली, लक्षात घ्या. आणि तामसी लोकांचे, राक्षस लोकांचे मागणी असते. ही 4 लोकांची मागणी तुम्हाला सांगतो आणि मी पुढं कीर्तनाला सुरुवात करतो. लक्षात घ्या. राक्षस लोक ही तपश्चर्या करण्यामध्ये मागे पुढे नाही. लक्षात घ्या. देवांच्या पेक्षा राक्षस तपश्चर्या करण्याला मोठे. लक्षात घ्या. एकदा काय झाला, महाशिवरात्रीचा पर्वणी चालू असताना रावणाची आई, लक्षात घ्या, रावणाची आई मातीची वालूची पिंड बनवून पूजा करत होती. लक्षात घ्या. वालूची पिंडीची पूजा करत असताना महाशिवरात्र होती. महाशिवरात्रीच्या दिवशी ती आपली पूजा पिंडीची केली आणि ध्यानास्थ आली. हे पाहिलं इंद्राने पाहिलं, हिची जर पूजा सफल झाली तर रावण माझं इंद्रपद घेईल. इंद्राने काय केलं, ती मातीची वालूची पिंड होती ती समुद्रात फेकून दिली. रावणाची आई ध्यानस्थ होती, तिला समजलं नाही. मग नंतर ध्यानातून उठल्यानंतर फक्त त्या पिंडी आपली काय पाय, तिने रावणाला हाक मारली. बाबा असं असं झालंय, काय करू? आई, तू मातीच्या पिंडीची काय पूजा करतेस? अगं मी कैलासाला जातो ना, भगवान महादेवाचं आत्मलिंग घेऊन येतो. आणि आत्मलिंग आणायला कैलासावरती रावण निघाला. लक्षात घ्या. रावण असा तसा नव्हता माय बापू. लक्षात घ्या. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. लक्षात घ्या. ब्राह्मणाचा मुलगा. त्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत होती. लक्षात घ्या. रावणाची ज्योतिषी शास्त्रामध्ये रावण निपुण होता. प्रत्येक कलेमध्ये निपुण होता. लक्षात घ्या. आणि कैलासावरती जाता जाता, लक्षात घ्या, कैलासावरती गेला आणि गायनामध्ये विशारद रावण, 1 नंबर गायन. आणि आपला शिवतांडव स्तोत्र आहे ना, शिवतांडव स्तोत्र रावणाने लिहिलेलं आहे. लक्षात घ्या. तांडव नृत्य जेव्हा महादेव करत असतात ना, ते तांडव स्तोत्र लिहिलेलं आहे, ते रावणाने लिहिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि रावणाने गायनाला सुरुवात केली. महादेव बोला आणि त्या गायनाला बोलला. लक्षात घ्या. शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला बोलाच आहे, महादेव बोलाय. लक्षात घ्या. आणि रावणावरती प्रसन्न झाला. रावणाला म्हणाला, काय पाहिजे तू माग. बघा, रावणाने बोलला, तुमचा आत्मलिंग माझ्या आईसाठी द्या, पूजेसाठी. आणि दृष्टी पडली पार्वती मातेवरती. लक्षात घ्या. रावणाची दृष्टी पार्वती मातेवर पडली आणि रावणाने मागणी केली, तर तुमची जी धर्मपत्नी पार्वती आहे ती मला द्या. आता सांगा, मला सांगा, कुठल्या माणसाला राग नाही? देव असो आणि माणसं असो, कोणाची बायको मागितल्यावरती राग येणार नाही का? साहजिकच राग येणार. महादेव क्रोधाने लालबुंद झालेले आहेत. लक्षात घ्या.
आणि तिसरा डोला उघडायला सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. आणि तिसरा डोला उघडणार तेवढ्यात महादेवाच्याच लक्षात आलं, मीच बोललो तुला वर माग म्हणून, लक्षात घ्या. पण राग मनामध्ये होताच, लक्षात घ्या. पार्वती मातेला आणि तो लिंग घेऊन रावण चाललेला आहे. पुढे पुढे ती कथा वेगळी आहे, लक्षात घ्या. पिंडवी नेता आली नाही आणि तिला देवाचा धावा केला पार्वती मातेने, लक्षात घ्या. पण राग मनामध्ये होता, लक्षात घ्या. पार्वती मातेचे लक्षात राग आला मनामध्ये आणि त्याच्यामध्ये महादेवाचे. तर नंतर तो कारण पुढे झालेला आहे, लक्षात घ्या. रावणाची लंका उद्ध्वस्त होण्याला कारण हे दोघच आहेत, लक्षात घ्या. तुमच्या आमच्या लक्षात नसणार, कोणाच्या लक्षात येत नाही ते. कारण रावणाची लंका जाणणारा कोण आहे बाबा? रावणाची लंका जाणारा मारुती आहे. रावणाची लंका जाणारा कोण? हनुमान आहे. हनुमान अवतार कोणाचा आहे? अंजनीच्या तपासात रुद्रा अंजनीच्या कुमारा, लक्षात घ्या. कोणाच्या लक्षात नाही आलेलं, लक्षात घ्या. रुद्र अवतार शंकराने धारण केलेला कथा अशी आली, लक्षात घ्या. अंजनी माता तप करत होती आणि करताना महादेव बोलल्या, आता मी पृथ्वीवरती अवतार घेतो, लक्षात घ्या. पार्वती बोलली, मी येणार आहे तुमच्यासोबत, मी कशी राहणार आहे ती. पण पार्वतीला शंकर बोलते, बाबा मी जाणार पण मी ब्रह्मचारी राहणार आहे, लक्षात घ्या. मी पृथ्वीवरती जाणार आहे पण मी ब्रह्मचारी, अखंड ब्रह्मचारी राहणार आहे. पार्वती म्हणते, माझी काय हरकत नाही, पण मी तुमच्या सोबत येणार. आता मी समजून सांगते का. शंकर बोलते, मी मनुष्याचं रूप धारण करणार, मी माकडाचं रूप धारण करणार आहे, चालेल, पण मी शेपूट होणार आहे तुमची, लक्षात घ्या. लक्षात घ्या, मारुतीची शेपूट ही पार्वती आहे, लक्षात घ्या. मग लंका जाळली कोणी? लक्षात घ्या, लंका जाळली कोणी? लंका ही दोघांनी जाळली, शंकर आणि पार्वती. कारण पार्वती शक्तीने लंका झालेली आहे, लक्षात घ्या. मला सांगा, ही तपश्चर्या करून फायदा काय लोकांचा? हे राक्षस लोकांची तपश्चर्या करून फायदा काय? शेवटी नाशिवंतच मागतात, लक्षात घ्या. विनाशाला कारण झाले ते सर्व गोष्टी. आता मी सांगतो तुम्हाला, देवांचा देव, लक्षात घ्या, भगवान परमात्मा अशा उपजली अनंताशी नीच वामनत्वाले तयाशी, लक्षात घ्या. अशा उपजली अनंताशी नीच वामनत्व आले तयाशी. म्हणजे भगवंताला आशा निर्माण झाली मनात, लक्षात घ्या. आणि 5वा अवतार आहे, लक्षात घ्या, वामन अवतार, लक्षात घ्या. आणि वामन म्हणजेच काय? लहान, लक्षात घ्या. जो मागतो तो लहान असतो, लक्षात घ्या. मागणारा हात खाली असते की नाही? गरीबातला गरीब माणूस असतो, त्याच्याकडे मागायला गेला त्याचा हात वरती असणार, आणि मागणारा किती मोठा असू द्या त्याचा हात खालीच असणार, लक्षात घ्या. म्हणून वामन अवतार म्हणजे बटू, बटू म्हणजे लहान, लक्षात घ्या. आणि लहान वेश धारण करून भगवान परमात्मा बलिराजाच्या दरबारात आलेला आहे मागण्यासाठी. कारण बघा, मागणार आहे, बटू वेश घेतला, आलेला आहे.
बळीराजाच्या दरबारात आलेला आहे. फक्त तो वामन रूप आहे. ब्राह्मण छोटा बटू वेश धारण, ब्राह्मणाचा वेश धारण केलेला आहे. भगवंताने मागितलं, दान मागितलं. मला काय पाहिजे बोला तुम्हाला? ब्राह्मण देवता तुम्हाला काय पाहिजे? कारण बलीची कीर्ती तशी होती. दानशूर होता बली. लक्षात घ्या. मागितलं काय पाहिजे? मला जास्त काय नको. आता लहान बटू वेश, फक्त मला 3 पावलं दान दे. 3 पावलं दान दे. बळीराजा होते. यार 3 पावलांनी काय होणार आहे? 3 पावलांनी काय होणार आहे? तुम्हाला बसण्यासाठी मी नाही जागा होणार. काहीतरी दुसरं मागा. नाही 3 पावलंच द्या. ठीक आहे. भगवंताचा आग्रह होता. बटुवेश धारण केलेला होता. बळीराजाला माहिती नाही. लक्षात घ्या. संकल्प करतोय बळीराजा देण्याचं दान. तेवढ्यात बळीराजाचे गुरु शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य सांगायला मिळाले, अरे हा बटू हा साधारण माणूस नाही. लक्षात घ्या. हा देवांचा देव आलेला आहे तुझ्याकडे मागायला. आणि हा तुला काय मागतोय? लक्षात घ्या. देऊ नकोस. बळीराजा बोलते, तिही त्रिभुवनाचा मालक असणारा आज माझ्याकडे याचक आलेला आहे. लक्षात घ्या. आणि मी नको देऊ असं म्हणतोस? नाही, मी देणार. काय पाहिजे ते देणार. संकल्प करणार. तेवढं लक्षात घ्या. गुरु त्या आपले संकल्प करण्यासाठी पाणी सोडलेलं असते. ती नळी होती ना, त्या नळीत जाऊन राहिला, कारण पाणी पाडावं आहे म्हणून. लक्षात घ्या. तर तेव्हा काडी टाकली, तर काडीने शुक्राचार्यांचा डोळा फोडला. लक्षात घ्या. ती गोष्ट सांगण्याचं नाही. लक्षात घ्या. आणि पाणी सोडणार तेवढ्यात भगवंताने 11 रूप धारण केलं. लक्षात घ्या. आणि संकल्प पूर्ण केला. विराट रूप मोठा धारण केला भगवंताने. 1 पाऊलामध्ये पृथ्वी व्यापली आणि 2ऱ्या पाऊलामध्ये सर्व आकाश व्यापून गेला. 3रा पाऊल ठेवणार कुठं? लक्षात घ्या. भगवान परमात्मा गाळातल्या गाळात असतो. लक्षात घ्या. 3रं पाऊल ठेवायचं कुठं? बळीराजाही कमी नव्हता. लक्षात घ्या. बळीराजाही मनातल्या मनात असतोय, देवा माझा शरीर आहे, अजून माझा शरीर आहे. लक्षात घे. मी माझं शरीर आहे तिथपर्यंत मी माझी देण्याची पात्रता आहे. लक्षात घ्या. आणि मग स्वतः सांगितला बळीराजाने, माझ्या डोक्यावर पावलं ठेवा. परिणाम काय झाला मला सांगतो. परिणाम काय झाला? लक्षात घ्या. देवाला बळीराजाच्या द्वारामध्ये द्वारपाल राहावा लागला. कारण त्याने मागणी पूर्ण केली. देव प्रसन्न झाला. तुला काय पाहिजे तुम्ही दे. तुझ्या दाना देण्याच्या मागे मी संतुष्ट आहे. तुला पाहिजे ते माग. बळीराजा बोलते, आता तुम्ही एवढंच बोलता तर एवढा करा, माझ्या द्वाराचे द्वारपाल म्हणून राहा. मला सांगा, देवांचा देव पण बलीच्या द्वारामध्ये द्वारपाल राहायला लागला. मागणी आहे संतांची. लक्षात घ्या. संत कधी मागत नाही, पण संत मागत नाही म्हणून असं नका समजू. संत मागतात, पण काय मागतात ते विचार करा. लक्षात घ्या. ही ते तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज साधे सुधे नव्हते. लक्षात घ्या. त्यांनी असे तुकाराम महाराज दरवर्षी पंढरपूर आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करणारे तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराजाच्या ती पिढी जी आहे, लक्षात घ्या, विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबाच्या अगोदरपासून पांडुरंगाची सेवा करणारी त्यांच्या घराणा होता. लक्षात घ्या. आणि तुकाराम महाराज ज्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय आहे, लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये जी प्रथा चालू आहे त्याची वारी कधी खंडित नाही झालेली. लक्षात घ्या. पंढरीचा वारकरी वारी चुकून आली, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. लक्षात घ्या. आपल्यासारखं नाही, एक वारी चुकली जाऊ दे चला.
तुकाराम महाराजांच्या घराण्यातल्या आहो म्हणजे नित्यनेमाची ती वारी होती, लक्षात घ्या. आणि ते नित्यनेमाच्या वारीमध्ये तुकाराम महाराज एक दिवस पांडुरंगाकडे गेले, लक्षात घ्या. पांडुरंगाची मान खाली गेली तुकाराम महाराजांना पाहिल्याबरोबर. तुकाराम महाराजांना पाहिल्या असं नेहमीच व्हायचा. पांडुरंगाने पाहिलं तुकाराम महाराज येत आहेत तर मुंडी खाली ठेवायची, मान खाली ठेवायची. एक दिवस विचारलंच तुकाराम महाराजांनी, देवा अरे मी आल्यानंतर तू मान का खाली ठेवतोस? देव बोलते अरे तुझे भक्तीचे ऋण आहेत, तुम्ही काही तुमच्या घराण्याची अशी पद्धत आहे तुम्ही काहीच मागत नाही राजन, त्याच्यामुळे तुमची भक्तीने माझी ऋण माझे मान खाली झुकते. हे अभंगाचे पदक चरणामध्ये बोलतात. हे चिदान देगा माझी भक्ती करत आहे तर काहीतरी माग. तुकाराम महाराजांकडे पांडुरंग परमात्मा आग्रह करत आहे, लक्षात आग्रह करत आहे काहीतरी माग बाबा, काहीतरी माग. कारण तुकाराम महाराजांची परिस्थिती मागण्याची आस पाहे मुखाकडे, शेंगेला रमणे मनोरथ. तुकाराम महाराज म्हणतात बघा, काही मागणी आम्हाची तर वडिलांची रीत जाणत असेल. तुकाराम महाराज बोलतात बाबा आमच्या वाढ वडिलांपासून आम्ही कधी मागितलेले नाही, मी कसा मागणार. इथे वंश परंपरा बी लागलेली आहे, लक्षात घ्या. तुकाराम महाराज आमची वंश परंपरा आहे की तुझ्याकडे कधी आम्ही कोणीच मागितलेले नाही. वंश परंपरा आणि पिढ्यानपिढ्या, लक्षात घ्या. तुकाराम महाराज आणि भगवंताचा भक्ती, तुकाराम महाराजांची भक्ती आणि भगवान परमात्म्याची हे एका युगापुरतं नव्हतं माय बापू. कृतयुगामध्ये भगवंताची भक्ती करणारा भक्त प्रल्हाद तुकाराम महाराज, लक्षात घ्या. हा त्रेतायुगामध्ये प्रभू रामाची सेवा करणारा अंगद तुकाराम महाराज आहेत, लक्षात घ्या. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाची सेवा करणारे आपले उद्धव, लक्षात घ्या. उद्धवजी हे तुकाराम महाराज आहेत. आणि कलियुगामध्ये पांडुरंगाची सेवा करणारे नामदेव महाराज आहेत. चयुगाचा भक्त नामा उभा
4 युगामध्ये आणि जगद्गुरु तुका नामय अवताराचा संप्रदाय सगळे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेवाचे अवतार आहेत, लक्षात घ्या. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात राहणार. तुकाराम महाराज बोलतात वंश परंपरा आमची आहे, काही मागणं नाही. लक्षात घ्या. युगाची गोष्ट आहे प्रल्हादाची. प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू, लक्षात घ्या. हिरण्यकशिपूने असे वर मागितलेले भगवंताकडे, लक्षात घ्या. मला पशुचे मरण नको आहे, मला नराने नको आहे, मला शस्त्राने नको, मला अस्त्राने नको, मला दिवसा नको, मला रात्री नको. लक्षात घ्या. प्रत्येक वर मागितलेले होते हिरण्यकशिपूने, लक्षात घ्या. पण भगवान परमात्मा चतुर आहे. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची कहाणी, लक्षात घ्या. कसा संपवायचा, त्याला कसा काटा करायचा हे भगवंताला माहिती आहे, लक्षात घ्या. भगवान परमात्म्याने, कारण भगवान परमात्म्याने त्याच्या भक्ताचे हाल भरपूर केलेले होते हिरण्यकशिपूने, लक्षात घ्या. आपला मुलगा, स्वतःचा मुलगा असून सुद्धा विद्याने खूप त्रास दिला प्रल्हादाला. खूप म्हणजे खूपच त्रास दिला. तिच्या पायामध्ये तुडवण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलामध्ये टाकला, नवे काड्यावरून ढकलला, विषाचा प्रयोग केला. एक नवे अशा 11 प्रयोग भगवंताने याने आपल्या पित्याने मुलावरती केलेल्या, भक्त प्रल्हादावरती केले, लक्षात घ्या. आणि बघा प्रल्हाद हा नामस्मरण विसरत नव्हता, लक्षात घ्या. अग्निकुंडा माझी घातीला प्रल्हाद परितो गोविंद विसरेना, लक्षात घ्या. तुमची आमची एक मेक आहे, लक्षात घ्या. ही मेक तुम्हाला कळली नाही. प्रल्हादावरती जे दुःख आले त्यातून त्यांनी भगवंताचं नामाला सोडलं नाही. हे मेक आहे. आपल्यावर दुःख आलं, आपल्याला ताप आला ना तर आज पूजा करायची, असं आपलं ठरवच आहे. माल नको जपायला, आम्हाला ताप आला. कबीर महाराज म्हणतात, हा सुखमे स्मरण करे दुःख काय योगा होय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बघा, सुखामध्ये जर तुम्ही त्याची आठवण करत गेला तर दुःख होण्याचं कारणच काय. तर आपल्याला उलट असतं, लक्षात घ्या. आपल्यावर जेव्हा संकट येतील, कृष्णा धाव लवकरी संकट पडले भारी, लक्षात घ्या. अशी आपली अवस्था आहे. जेव्हा संकट येतील तेव्हा तू देवा माझा मायबाप, लक्षात घ्या. पण जेव्हा संकट दिले तू कोणाचा कोण, म्हणजे आपली ही अवस्था आहे, लक्षात घ्या. पण प्रल्हादाचं तसं नाही, लक्षात घ्या. तेने परमानंद प्रगट झाला, लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य प्रल्हादा कारण हरी नामाचा छंद तेने परमानंद प्रगट झाला, लक्षात घ्या. म्हणजे त्याला एवढा हे होता म्हणून प्रगट व्हावा लागला. मला सांगा कोणाची ताकद आहे बाबा या खांद्यामध्ये, भगवान परमात्मा बोलण्याची ताकद आहे. भगवान चराचर भरलेले व्यापक आहे हे माहिती आहे, पण एवढी ताकद आहे काय. पण प्रल्हादाच्या भक्तीमध्ये ताकद होती, लक्षात घ्या. ताकद होती या खांबामध्ये जेव्हा आहे तिथे त्याला प्रगट व्हावा लागला. ही भक्तीची ताकद आहे. लक्षात घ्या. आणि मग जे वर होते ते भगवंताला माहितीच होते. नाही दिवस नाही रात्र, लक्षात घ्या. नाही अस्त्राने नाही शस्त्राने, भगवान परमात्म्याने अर्धा नरसिंहाचा अवतार धारण, अर्धा मानव अर्धा पशुचा म्हणजे सिंहाचा मुख धारण केलेला, लक्षात घ्या. आणि
घरात नाही बाहेर, नाही दिवसा नाही संध्याकाळची वेळ होती आणि चौकटीवर, दाराच्या चौकटीवर हिरण्यकशिपूचा वध केलेलं लक्षात घ्या. आणि हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर भगवान परमात्मा तर उग्र रूप धारण, सिंहाचं रूप धारण केलेलं आहे. जो नरसिंह अवतार, नरसिंहाचा अवतार आहे, तो उग्र अवतार आहे लक्षात घ्या भगवंताचा. आणि याच्यामध्ये शांत होणार कसा? सर्व देवाने स्तुती केली, शांतच होत नाही भगवान परमात्मा. लक्षात घ्या, बायको होती लक्ष्मी, देवाने सांगितलं आता तू तरी जाऊन शांत कर. लक्ष्मी होते, आता हा माझा काम नाही ते शांत करण्याचा, एकच शांत करू शकतो तो म्हणजे त्यांचा भक्त प्रल्हाद. प्रल्हादाला जवळ दिला. लक्षात घ्या, प्रल्हादाला मांडीवर घेतला भगवंताने आणि गोजरायला सुरुवात केली. पहिला भगवान परमात्मा आहे लक्षात घ्या. पहिला सिंहासनावर भगवान परमात्मा बसलेला आहे. जे हिरण्यकशिपूचं सिंहासन होता ते सिंहासनावरती भगवान परमात्मा बसलेले आहे, मांडीवर प्रल्हादाला घेतलेलं आहे. याचं कारण काय सांगितलेलं आहे? हिरण्यकशिपू बसून 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 तो आसन अपवित्र झालेला होता. भगवान परमात्मा बसला म्हणून तो पवित्र झाला. नंतर भगवान परमात्मा प्रल्हादाला बोलतोय, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे, काय माग? प्रल्हाद बोलला, देवा मागणीवरती आपला हे चाललेलं लक्षात घ्या. देवा, अरे आता माझ्या हातामध्ये हे राज्य आलेलं आहे, आता ह्या राजाचं वारिसदार मीच आहे, तू माग काहीतरी. प्रल्हादाची ही वाढली ना, ताकद वाढली, तू माग. देव ते असा नक्की देणार? हो देणार, तुम्ही काही मागा. देव बोलते तू ह्या गादीवर बसायचा, माझी इच्छा आहे तू या गादीवर बसायचा. ठीक आहे, मान्य केला. पण देवाने वचन घेतला होता, प्रल्हादी बोलला, देवा खरोखर ठीक आहे बसतो, पण मलाही तुम्ही वर द्या. काय? तुमच्याकडे काही न मागण्याची मला बुद्धी द्या. म्हणजे अशा अशा वंशातील तुकाराम महाराज सांगण्याचा तात्पर्य म्हणजे सांगणे वंश परंपरा दासने अंकित. तुकाराम महाराज म्हणतात अशा वंशातून मी आलेला आहे आणि तुमची जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. म्हणजे त्यावेळी एकट्याला कृपा केली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जन्मोजन्मी आम्ही भक्ती करतच आलेलो आहोत. लक्षात घ्या, युगानुयुगी भक्ती भगवंताची केली, कोणीच मागितलेली नाही. प्रत्येकाचं दृष्टांत देऊ शकतो पण आपल्या पुढे टाइम होणार आहे. मग शेवटी तुकाराम महाराजांना आग्रह केला, अरे बाबा काहीतरी माग, माझा मान राख बाबा, आता माझा तरी मान राख. मग तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा तुम्ही द्यायचंच आहे ना, ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, म्हणजे हेच दान द्या मला, ह्याची. म्हणजे काय सांगितलेलं आहे, जग म्हटल्यानंतर हेच, दुसरं मला काही नको, तुझा विसर न व्हावा. लक्षात घ्या. मग भगवान परमात्मा ठीक आहे, मग पुढे काय करणार? तुला मी हात दिला वाढणार तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो, गुण गाईला
याची दान मागतात तुला विसरणं हवा. तुकाराम महाराज विसरले तरी कधी लक्षात घ्या. माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. माझी मदत झाली अनावर किंवा दीनराजाने हाती दंडा गोविंदाचे पवाडे. लक्षात घ्या. मग तुकाराम महाराज विसरलं कुठं? पांडुरंग दाने पांडुरंग माने पांडुरंग दाने वर दिलं ठीक आहे. तुम्हाला तुमचं विसरणं हवा दिलेलं आहे. मग पुढे गाडीनं आवडी हीची माझी सर्व जोडी. लक्षात घ्या. मग भगवान परमात्म्याचं सांगितलेलं आहे हरी तुझे नाम गाईना अखंड याविना प्राखंड नेनो काही. लक्षात घ्या. किंवा सांगितलेलं आहे सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी हरी तुझे नाम गाई नाखंड म्हणजेच काय खंड न होणं. लक्षात घ्या. रजनी हाची धंदा म्हणजे रात्रंदिवस तो छंद नामाचा लागलाय. किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद. लक्षात घ्या. मग गोविंद गोविंद गोविंद
पांडुरंग परमात्मा बोलतोय भाऊ ठीक आहे तुम्हाला हे दोन्ही दिलेले आहेत लक्षात घ्या पण तुकाराम महाराजांची परिस्थिती पांडुरंगाला माहिती होती लक्षात घ्या तुकाराम महाराजांची परिस्थिती पांडुरंगाला माहिती होती बाबा आणखीन काय तर आपण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं आहे धनदे मुक्ती धन संपदा संत संपदे उदा नारायण आवडे घेती पाणी सर्व पांडुरंग परमात्मा बोलते बाबा मुक्ती मुक्ती वरील आणि नोवरील आता दिवस 4 गेले मी लक्षात घ्या मुक्ती म्हणजे आम्हाला काय नको आहे आम्ही वैकुंठ वासी लक्षात घ्या मुक्ती म्हणजे काय लक्षात घ्या मुक्ती जो भक्ती करतो ती मुक्तीची आशा करत असते लक्षात घ्या हा सर्व परमार्थ चाललाय तरी कशाला मुक्त होण्यासाठी मुक्तीसाठी लक्षात घ्या ही मुक्ती लक्षात घ्या मुक्ती 4 आहे स्वरूपता मुक्ती आहे सायुज्यता मुक्ती आहे हा म्हणजे 4 मुक्ती आहेत लक्षात घ्या त्या 4ही मुक्तीच्या पलीकडे तुकाराम महाराज गेलेले आहेत पूर्ण लक्षात घ्या नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी म्हणजे तुकाराम महाराजांना फक्त भक्त होण्याची आशा आहे लक्षात घ्या आणि तुकाराम महाराजांना परिस्थिती पाहिल्यानंतर बोलतात धन काय संपदा पाहिजे तर मागा माझ्याकडे तुकाराम महाराजांची परिस्थिती आलेखची आहे आता सांगायला गेलो तर खूप टाइम होणार लक्षात घ्या टाइम होत आलेला आहे लक्षात घ्या थोडक्यात सांगते तुम्हाला ते जास्त सांगत नाही पण तुकाराम महाराजांनी बोललेलं आहे ए रे मित्र धन आम्हा मृत्यू के समान नजराणा पाठवलेला शिवाजी महाराजांनी परिस्थिती माझ्या राज्यामध्ये साधू पुरुष राहत असताना त्यांच्यावरती अशी परिस्थिती आली म्हणून तुकाराम महाराजांना शिवाजी राजे महाराजांनी नजराणा पाठवला लक्षात आणि नजराणा पाठवला तुकाराम महाराजांनी तो उडवून दिला लक्षात ये रे मी तर ते आम्हा धन मृत्यू के समान म्हणजे माती समान आहे अशी तुकाराम महाराज आहेत लक्षात घ्या आणि म्हणूनच सांगितलेलं आहे एकदम संत संगत तुकाराम महाराज याच्यामध्ये सांगितले मला मुक्ती नको तुमची धन नको संपदा नको फक्त काय पाहिजे संत संगत द्या मग संत संगतीने काय होणार ते तुम्हाला थोडक्यात सांगतो लक्षात घ्या संतांची संगती मनोमार्ग करते 11 श्रीपती येणे बनते
संतांनी भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. लक्षात घ्या. संत कोणाला म्हणायचे? जे का रंजले गांजले अवतार तुम्हा घराया कारण उदराय जड जीवा. लक्षात घ्या. अवतार संत कोणाला म्हणावं? जे गांजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले. लक्षात घ्या. संत अशी नाही. संतांच्या संगतीत जर लक्षात घ्या किती पापी माणूस येऊ द्या तर त्याला आपल्यासारखे घडतात. संतांच्या संगतीत तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. एखादा परीस असेल आणि लोखंड असेल तर त्याचं सोनं होऊ शकतं. पण लोखंड परीस आहे ना, सोन्याला लोखंडाला परीस बनू शकत नाही. पण संत आहे ना आपण्यासारखी करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. उदाहरण तुम्हाला देतो. वाल्या कोणी किती पापी होता? कोणी पाप केलं एवढं पृथ्वीवरती आजपर्यंत? लक्षात घ्या. पण संतांचा संघ घडला. वाल्याचा वाल्मिकी कोल्याची कीर्ती वाढली गहन. रामायण लिहिले रामायण. लक्षात घ्या. कोल्याची कीर्ती वाढली गहन. तेरे रामायण प्राप्ती नाही.
पाय धरावे संतांचे ते पाय. हरीची प्राप्ती व्हायची असेल तर संतांना शरण जावं लागतं, लक्षात घ्या. नवीन संतांची संगतीत रेडा आला, रेडा, लक्षात घ्या. आजपर्यंत कोणी पाहिलं नसेल रेड्याची समाधी आले फाट्यावरती आहे, लक्षात घ्या. माऊलीच्या संगतीत झाला आणि रेड्याची समाधी, लक्षात घ्या. नवीन नवीन माऊलीच्या सोबत दगड आला, दगडाची मंदिर आहे इथे नेवासाला, लक्षात घ्या. म्हणजे संतांना प्राप्ती नाही अशी वेद देते ग्वाही, लक्षात घ्या. म्हणून संतांची संगत तुकाराम महाराज मागतात, लक्षात घ्या. म्हणून संत संगत देई सारा सांगितले, लक्षात घ्या. पुढे तुकाराम महाराज आता आपल्याला देवाचा थोडा नामस्मरण लक्षात घ्या. एक मेक आहे, लक्षात घ्या. तुकाराम महाराज म्हटलेलं आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाहत रव रव दुर्गंधी कुंभ कीटकांचा साधा. किंवा हे काय सांगू, गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा असं सुद्धा असताना तुकाराम महाराज का मागतात गर्भवास? ते एवढ्यासाठी घेईन जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हा एवढाच मती अर्थ आहे, लक्षात घ्या. म्हणजे भगवान परमात्मा सांगतात म्हणजे सुखी घाल. गर्भवास कितीही खडतर असला तरी तो सुखी घाल, कशासाठी? तर घेईन मी जन्म यादसाठी सेवा देवा तुझी चरण सेवा साधावया, लक्षात घ्या. हा भावार्थ आहे, लक्षात घ्या. घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझा विसरण व्हावं, म्हणजे सांगण्यासाठी तुझं विसरण न होण्यासाठी मी दे, ते तुझं गुणगान गाण्यासाठी दे किंवा संतांची संगतीसाठी द्या. म्हणून ह्याचा मती अर्थ असा लक्षात घ्या, कितीही खडतर जन्म असला तरी भगवंताची भक्ती करण्यामध्ये जी हे आहे आनंद आहे तो सामान्य भक्तीच. म्हणून माऊली म्हटलेले भक्ती प्रेम गोड लिहिली गे माये, लक्षात घ्या. बापरकमध्ये येऊन जीवीचा जिव्हाळा ना, बापरकमध्ये येऊन अष्टभोग भोगने माती नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. थोडा मी म्हटलं ना तुम्ही घर असे समाप्त करतो सेवा, नंतर बोला. झालेली सेवा, लक्षात घ्या. झालेली सेवा माझे सद्गुरू इथे झालेले आहे, जनार्दन स्वामी महाराज त्यांचे चरणी अर्पण करतो, बाप्पांचे चरणी अर्पण करतो, ज्ञान संत महारूपांचे चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली आता भैरवी होणार आहे, लक्षात घ्या. Bye.
धन्यवाद. सर्वांना या धन्यवाद. ठिकाणी मी बोलतो माझी काही कीर्तन करण्याची पात्रता नव्हती. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावरती एक हे दाखवले, प्रेम दाखवला. माझ्याकडनं ही सेवा करून घेतो, कारण मी माझी पात्रता नव्हती, पण मला तुम्ही उभं केलं, एक चानच दिली उभं राहण्याची ताकद. लक्षात घ्या. उत्कृष्ट आमचे गायनाचार्य गान कोकिला अक्षय महाराज, धन्यवाद देतो तुम्हाला. आमचे मुकुंदाचार्य आहेत गणेश महाराज, त्यांना धन्यवाद देतो. एवढे साथीला मधु महाराज आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आमचे सर्व आमचे पेटी मास्टर प्रमोद महाराज आहेत, त्यांना धन्यवाद देतो. खरं पाहायला गेलं तर आम्हाला ज्यांनी, लक्षात घ्या, काकडा काय, हरिपाठ काय, लक्षात घ्या, वैकुंठवासी, प्रांती स्मरणीय आदरणीय नारायण महाराज यांना खरं पाहिलं तर धन्यता द्यायला पाहिजे. त्यांनी एवढेच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आम्हाला ज्ञानच नव्हतं कसलं, पण
हे ज्ञान दिलं. गायाचं कसं, हरिपाठ कसं म्हणायचं, अभंग कसं बोलायचं लक्षात घ्या. आणि नारायण महाराजांचे पावलावर पाऊल ठेवत चालणारे आमच्या संदीप महाराज आहेत. लक्षात घ्या. संदीप महाराजांनाही धन्यवाद देतो. लक्षात घ्या. तालकरी उभे आहेत, त्यांना सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. न्यूनते पुरते अधिकच सरते. लक्षात घ्या. जेणेकरून आम्ही धर्मकीर्तन सिद्धीच नेली. लक्षात घ्या. झालेली सेवा तुमच्या सर्व मालकांच्या चरणी अर्पण करतो. गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण. सद्गुरू आहेत माझे ज्ञानानंद स्वामी महाराज. बघा, शिष्य उत्तर तयार व्हावा ही सद्गुरूंची इच्छा आहे. लक्षात घ्या. आणि मी एकटाच नव्हे, सद्गुरूंची इच्छा आहे. आमचे जेवढी माणसं आहेत त्यांनी तयार व्हावा आणि हा एवढेसे रोग डौलाने वाढवावा ही सद्गुरूंची इच्छा आहे. लक्षात घ्या. आज सद्गुरू माझे डोंगरीवर आलेले आहेत. लक्षात घ्या. यांच्या चरणी नतमस्तक होतो. लक्षात घ्या. बोला बोला. जय हरी मंडळी, आज या ठिकाणी गणेश झोपडी सेवा मंडळ आयोजित भव्य आज हा तिसरा दिवस या ठिकाणी कार्यक्रमाचे चालू आहेत. अत्यंत सुरळीतपणे, अत्यंत शिस्तबुद्धीप्रमाणे या ठिकाणी सकाळी काकडा चालतो, संध्याकाळी हरिपाठ होतो. वैकुंठवासी, सुखनिवासी, हरिभक्त पारायण नारायण माळी यांनी लावलेलं हे रोपटं आज वटवृक्षामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यांनी ही हरिपाठाची मुहूर्तमेढ या गणेशनगरमध्ये रोवलेली आहे आणि त्यांचा वारसा आज संपूर्ण ही वारकरी मंडळ, त्यांचे चिरंजीव हरिभक्त पारायण संदीप महाराज आणि त्यांचे सगळे सवंगडी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. आज या ठिकाणी जो अभंगाला सुरुवात करण्याकरता जो अभंग निवडला ते जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग हेची दान देगा देवा यावरून सुरुवात झाली आणि महाराजांनी आपल्याला अत्यंत सुलभ आणि असं अत्यंत उत्तम प्रकारे असं प्रवचन करून कीर्तन करून आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. त्यांनी रामायणामध्ये पासून ते कैलासापर्यंत नेलं आणि शेवट परत 4 चरणाच्या हा अभंगावरती हेची दान देगा देवा यावरती अप्रतिम असं कीर्तन त्यांचं झालेलं आहे. मी पहिलंच टाईम आपल्या गणेशनगरमध्ये कीर्तन हे त्यांचं ऐकतोय. महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी हे गणेशाचं गणेशनगर हे तीर्थस्थान आहे, हे ग्रामदैवत आहे, तीर्थस्थान आहे. गणेशनगर हे तीर्थस्थानच आहे. या गणेशनगरमध्ये जी व्यक्ती आलेली आहे ती कोणी उपाशी आतापर्यंत झोपलेली नाही आहे. अत्यंत गणरायाची कृपा प्रत्येक रहिवाशांवरती झालेली आहे. आणि आज आपले प्रवचनकार बुवा जे कीर्तनकार बुवा दिनेश माळी यांनी या ठिकाणी जी अतिशय सुंदर सेवा केलेली आहे, ही अप्रतिम सेवा अशीच पुन्हा त्यांच्याकडनं घडावी अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून माझे मी 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हरी मंडळी. गणेशाला वंदन करून तसेच माझे सद्गुरू आणि आमच्या या संप्रदायातील गुरुदत्त वारकरी सेवा मंडळाचे सद्गुरू श्री जनार्दन महाराज स्वामी यांना वंदन करून गुरुदत्त वारकरी सेवा मंडळाच्या आमच्या खांद्यावरही दिलेली धुरा आज वैकुंठवासी नारायण महाराज माली यांच्यावर मला वाटतं 1999 पासून गणपतीची पालखी निघायला लागली आहे गणेशनगरमध्ये. तत्पूर्वी नव्हती, फक्त उत्सव व्हायचा, पण पालखी केव्हा काढली नव्हती. 99ला सुरुवात केली म्हणून. त्या 99 पासून आम्हाला जे वारकरीची सेवा दिली गणेश मंदिराने आणि मंडळाने ती आस्था आहे कशी आम्ही टिकवून ठेवलेली आहे. म्हणजे मध्ये मध्ये परिस्थिती बघा,
पंत असो संत असो कोणी असो कधी कधी अटातटीचा सामना करावा लागतो. कधी कधी इतकी परिस्थिती खराब असतो ना की सर्व कामगार मंडळी आहे सकाळी कामावर जातात. इथून एकदा काकडा संपला सकाळी 4 वाजता उठून काकड्याला जा. आता ह्या वर्षीच थंडी कमी होती पण दर वर्षाला मला वाटते खूप थंडी असते आमच्या काकड्याच्या वेळी आणि इकडं काकडा करतो. परंतु त्यांनी यावर्षी अगदी पुढचं पाऊल टाकून कीर्तन सेवा देखील आमच्या हातात दिलेली आहे. ती म्हणजे आमच्याच मंडळाचे सदस्य दिनेश महाराज माळी हे वैकुंठवासी नारायण महाराजांचे पुतणे. तसेच आम्हाला चालना देणारे आम्हाला सहकार्य करणारे वैकुंठवासी शेट्टे महाराज हे देखील आपल्या ठिकाणी आवर्जून हजर व्हायचे. कोणत्याही परिस्थितीत ते कुठेही असतील तरी सेवा सोडू नका हे आम्हाला खात्रीपूर्वक सांगून इथे हजर व्हायचं. ते त्याची खूप परिस्थिती लांब होती म्हणजे खूप अगदी विरारपासून धावत होती ते पण ह्या गणेश मंदिरासाठी ते कुठूनही ताकदीने यायचे आणि ही सेवा घडवून घ्यायचे. आम्हाला तिकडनं रिचार्ज करायचे मोबाईलवर सारखं बोलत राहायचे सेवा सोडू नका सेवेला हजर व्हा आणि ही मंडळी आस्थागायत सेवा करून राहिली. नारायण महाराजांनी रोप लावलं आमच्या सद्गुरूंच्या कृपेने आस्थागायत ते रोप मोगरा फुलला तसं फुलत चाललेलं आहे. आणि आता मला वाटतं यावर्षी गणेश मंडळाने आमच्यावरची सेवा दिलेली आहे म्हणून मी दिनेश महाराजांना नम्र विनंती करेन आस्थागायत तुम्ही जिथपर्यंत इथे असाल त्यावेळी आपण कसलाच विचार न करताना ही सेवा तुम्ही कायम सोडायचीच नाही. हे आपण जोपर्यंत पालखी निघेल जोपर्यंत आपण या गणेशनगरमध्ये राहू तोपर्यंत तुम्ही घ्यायची अशी मी गणेशाला विनंती करून नम्र विनंती करून गणेशाचरणी प्रार्थना करून मी आपल्या सेवेला पूर्ण होणार करतो. धन्यवाद. आणि आम्हाला दरवर्षी सेवा दिल्याबद्दल मी मंडळाचे गणेश झोपडी सेवा मंडळाचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्मनिष्ठ श्री सद्गुरु स्वामी जगन्नाथ महाराज की जय. वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि. हो पार्वतीपति हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मनिष्ठ श्री सद्गुरु स्वामी जनार्दन महाराज की जय. वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि. मंगल मूर्ती भाई सब संतन की.